छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सध्या 2 जणांची मंत्रिपदावरती वर्णी लागलेली आहे, ज्यामध्ये अतुल सावे आणि संजय शिरसाट यांचा समावेश आहे। मात्र या दोघांपैकी छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद कोणाला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले मंत्री अतुल सावे आहेत। सावे साहेब, काय सांगाल तुम्ही? मागच्या सत्रात सुद्धा तुम्ही मंत्री होतात, तुमच्या असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा होती की पालकमंत्रीपद तुमच्याकडे द्यावं, यावेळेला सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांची तीच इच्छा आहे। मला मागच्या वेळेस बीड आणि जालना 2 जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं होतं। मी दोन्ही जिल्ह्यात अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि यावेळेसही आम्ही छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद आम्हाला मिळावं म्हणून भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे। पण जो आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील, हे जे ठरवून ज्याला कोणाला जबाबदारी देतील ती योग्य तऱ्हे पार पाडून या शहराच्या विकासासाठी काम करू। पण भारतीय जनता पार्टीची जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये ताकद वाढते। येणाऱ्या काळात महापालिका तोंडावरती आहे, तर जिल्हा परिषदा तोंडावरती आहेत, त्यामध्ये घवघवीत यश मिळावे यासाठी पालकमंत्रीपद हवं आहे असं कार्यकर्ते म्हणतात। 100% प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की आपला पालकमंत्री असला तर आपण इकडे जास्त काम करू शकतो, जास्त निधी आणू शकतो आणि या शहराच्या विकासामध्ये काम करू शकतो, जिल्ह्यामध्ये विकासाचं काम करू। आणि म्हणून सगळ्यांनी मागणी केली आहे। मला नक्कीच खात्री आहे की आमचे नेते तिन्ही विचार करून संभाजीनगरची जबाबदारी आमच्यावर देतील। मागच्या वेळेला 2 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद तुमच्याकडे होते, बीड आणि जालन्याचं। यावेळेला एकटा संभाजीनगरवर समाधानी असाल तुम्ही? 100% जी जबाबदारी दिली त्याच्यावर मी समाधानी असतो। माझा स्वभाव असा आहे, जे मला सहकार मंत्रीपद होतं, ओबीसी मंत्रीपद होतं, नंतर हाऊसिंग होतं, ओबीसी होतं, मी काम करत होतो। यावेळेस मला दुग्ध विकास आणि रिन्युएबल एनर्जी आणि माझं ओबीसी खातं जे आहे माझ्याकडे, त्याच्यामुळे नक्कीच जे जबाबदारी दिली ती योग्य तऱ्हे काम करायची माझी सवय आहे। तर हे अतुल सावे, संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडायला तयार आहे असं अतुल सावे यांनी सांगितलं। कॅमेरामॅन हर्षल निकम सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।